गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभकामना. विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आपण पाहूया डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्सला, स्पिरिट गाईड्सना, एंजल्सना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे. युनिवर्स, मदर गाया, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, हाय प्रिस्ट, हाय प्रिस्टेस, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी तुमचा काय मेसेज आहे डिवाइन टायमिंगमध्ये. आर्च एंजल्स प्लीज तुमची उपस्थिती इथे ठेवा, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी काय मेसेजेस आहेत, काय तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, प्लीज गाईड करा. दोन मेसेजेस आलेले आहेत. सगळ्या राशांसाठी असतं, पण पाहूया प्रॉमिनेंटली आज कोणती रास आहे. दोन रास आलेले आहेत आणि दोन मेसेजेस आहेत. तर पाहूया आपण रास कोणती आहे. हो, या चिठ्ठ्या पण एवढा स्लो केल्या तुम्ही. लिओ रास आहे. पहिली रास आहे सिंह रास. सिंह म्हणजे लिओ. सगळ्याच राशींसाठी असतं हे. दुसरी रास आहे कुंभ रास. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभ आणि सिंह रास आलेली आहे, ॲक्वेरियस, लिओ रास आलेली आहे. आणि पहिला मेसेज पाहूया आपण डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्सचा काय आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. नक्कीच जर तुम्ही तुमच्या लव्ह लाईफसाठी पाहत असाल इथे, तर तुम्ही तुमच्या पार्टनरला किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला म्हणत आहे प्लीज फॉरगिव्ह मी आणि लिव्ह बेटर लाईफ. तर नक्कीच तुमच्यासाठी आज डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्सचा, एंजल्सचा मेसेज आलेला आहे, प्लीज फॉरगिव्ह मी आणि लिव्ह बेटर लाईफ. म्हणजेच तुमचं पर्सनल लाईफ असो, प्रोफेशनल असो, करिअर वाईज असो, किंवा तुम्ही तुमच्या लव्ह लाईफसाठी पाहत आहात, तर इथे आलेलं आहे की प्लीज फॉरगिव्ह मी. जर तुम्ही एकमेकांशी पर्सनल लाईफमध्ये भांडलेले असाल किंवा जे काही असाल, तर तुम्ही एकमेकांना, तुमच्या पार्टनर्सना फॉरगिव्ह द्या. जे काही झालेलं आहे त्या गोष्टींची क्षमा करा आणि पुढे जा. आणि लिव्ह बेटर लाईफ म्हणजे जर तुम्हाला युनिवर्स सांगत आहे की इथून पुढचं तुमचं आयुष्य ते तुम्ही चांगलं, सुखमय, आनंदामध्ये घालवा. जर सेपरेशनमध्ये असाल, डिवोर्स असाल, तर नक्कीच तुमचं डिवोर्स इथे थांबणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा एक चांगलं आयुष्य सुरू करणार आहे. आजारी असाल तर नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य भेटणार आहे आणि इथून पुढचं आयुष्य तुम्ही लिव्ह बेटर लाईफ म्हणजे खूप चांगलं आयुष्य, उत्तम आयुष्य जगू पाहणार आहे. आणि प्लीज फॉरगिव्ह म्हणजे भले तुम्ही तुमच्या पार्टनर्सबरोबर भांडला असाल किंवा वेगळे झाला असाल किंवा इतर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, शेजारी पाजाऱ्यांबरोबर, नातेवाईकांमध्ये जे काही भांडणं वगैरे तुमची झालेली असेल, तर तुम्हाला युनिवर्स सांगत आहे, एंजल सांगत आहे प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणजे एकमेकांना क्षमा करा आणि पुन्हा प्रेमभावाने एकत्र राहा आणि एकत्र लाईफ व्यवस्थितपणे लिव्ह बेटर लाईफ म्हणजे खूप चांगलं आयुष्य तुम्ही जगा. तर नक्कीच इकडे आज लिव्ह बेटर लाईफ आणि प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे आपली खरंच जर एकमेकांबरोबर कोणाबरोबर भांडणं चालू असतील आपली, किंवा आपल्या लाईफमध्ये जे काही स्ट्रगल्स असेल, मग तुमची पर्सनल मॅरिड लाईफ असो किंवा करिअर वाईज असो किंवा ऑफिसमध्ये जे काही असो, कलिग्सबरोबर भांडणं, वादविवाद असतील, तर इथे फॉरगिव्हनेस आलेला आहे. आपण एकमेकांना फॉरगिव्ह करायचं आहे, क्षमा मागायची आहे एकमेकांची. जे काही भांडणं ताणणं असतील ते निघून जाऊ देत आणि लिव्ह बेटर लाईफ म्हणजे इथून पुढचं आयुष्य तुम्हाला चांगलं जगायचं आहे. कुंभ रास, सिंह रास, ॲक्वेरियस आणि लिओस. जर तुमचं कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल, तर कुंभ राशीसाठी आहे एक मंत्र, ओम श्री प्रदाय नमः, ओम श्री प्रदाय नमः. आणि आपल्या लिओ राशीसाठी म्हणजेच सिंह राशीसाठी मंत्र आहे ओम लक्ष्मये नमः, ओम लक्ष्मये नमः. तर लिव्ह बेटर लाईफ आणि प्लीज फॉरगिव्ह मी. तर युनिवर्स तुम्हाला सांगत आहे इथून पुढचं तुमचं सगळं आयुष्य आरामदायी, सुखमय, मंगलदायी असणारे एक चांगल्या आयुष्याची तुम्ही सुरुवात करणार आहात. आजारपणामध्ये असाल तर त्यातनं रिकव्हरी तुम्हाला भेटत आहे, उत्तम आरोग्य भेटत आहे, लिव्ह बेटर लाईफ होणार आहे इथून पुढे. क्षमा अर्चना मागा. जर कोणाची तुम्हाला क्षमा वगैरे मागायची असेल, तर तुम्हाला वाटत असेल आपल्यामुळे ही व्यक्ती हर्ट झाली आहे, तर त्या व्यक्तीला प्लीज तुम्ही फॉरगिव्ह करा. किंवा तुम्हाला फॉरगिव्हनेस येत असेल, जर कोणी तुमच्याबरोबर बदतमीजी केली असेल किंवा वाईट वागलं असेल, तर ती व्यक्ती तुमच्याकडे क्षमा मागते, तर त्याला नक्की क्षमा करा आणि इथून पुढचं आयुष्य चांगलं घालवा. तर नक्कीच आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभमय आणि मंगलमय जाऊ. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. थँक्यू.